रिक्षा खाली आहे का? नाही म्हणजे थोडं लांब जायचं होतं. या बसा. हा तर कालचाच माणूस दिसतोय. आज परत बहुतेक याचा रोजचा रस्ता असेल. असो, आपल्याला काय, पहिलंच भाडं आहे. नाही म्हणायला नको बाबा. इथे दुखतंय का थोडं? चेहऱ्याला फक्त थोडा मुकामार लागलाय. एक काम करा, तो पाय सरळ करा, हात करा एकदा. ठीक आहे, जास्त काही मेजर नाही आहे. माझ्याकडच्या काही गोळ्या देतो, त्या फक्त वेळच्या वेळी द्या यांना. ठीक आहे डॉक्टर. थोडा आराम करू द्या त्यांना आणि काळजी घ्या. मला एक गोष्ट नाही कळली, काल रात्री तू त्याला मारता मारता असा अचानक का थांबलास? अरे तू तर त्याला इतका हाणला होतास ना, अजून एक दणका दिला असतास ना तर तू आज सकाळीच उठला असता. मग तू असा अचानक का थांबलास? कारण काय? काय तो मध्येच मारायचा थांबला का? काय माहित. आधी तर माझ्या माणसाने त्याला खूप मारला, मध्येच काय झालं काय माहित. अचानक तो थांबला आणि स्वतःच मार खायला लागला. पण असं का करेल तो? अरे तू तर जिंकत होतास, मग असं अचानक काय झालं? आणि मार तर इतका खाल्लायस ना की पार काळा निळा पडलायस. मला माहिती आहे तू हे मुद्दाम केलंस ना. कारण काय? अरे बोल ना, का मार खाल्लास तू एवढा? एवढं हुशार निघालं की. म्हणजे मला काही कळलं नाही. लाच खाऊन खाऊन बुद्धीला गंज चढलाय तुझ्या. जरा बदाम खात जा, बदाम. अरे आपण त्याला मारायला आपल्या माणसाला का पाठवलं होतं? कारण तो चिडून आपल्या माणसाला मारेल हां आणि मग त्यांच्यात मोठी मारामारी होईल. हां, मग त्याचा आपल्याला काय फायदा झाला असता? कारण जर मारामारी झाली असती तर याची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरात आली असती आणि मग आपला मुलगा कस्टडीत पण मारामारी करतो याचा त्रास त्या पुरुषोत्तमला झाला असता. नाही 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 नाही, त्या दीपला हलक्यात घेऊन चालणार नाही. एवढं सगळं प्लॅनिंग केलं, एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या की त्या पुरुषोत्तमचा अपमान व्हावा, पुन्हा त्याची मान चार चौकात खाली जावी. छे, त्या पोरानं वाचवलं बापाला. दीप ज्योति